मित्रांनो, तुम्ही नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी भाषणे तर नक्कीच ऐकले असतील। ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून सर्वांना परिचित आहेत। जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे। नितीन पाटील हे प्राध्यापक, लेखक, इतिहास अभ्यासक व प्रेरणादायी व्याख्याते आहेत। त्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात। महाराष्ट्रातील लोकांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगण्यासाठी ते महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भाषणे देतात। इतिहासाचा प्रचंड अभ्यास असणारे नितीन बानुगडे पाटील यांचे भाषण ऐकताना अंगावर अक्षरशः काटा येतो। तर आज या व्हिडिओमध्ये आपण प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांची 40 प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न असतो। एखादे वर्तमान काळातले वाक्य दिलेले असते आणि कंसात दिलेले असते याचा भविष्यकाळ करा। एखादे भविष्यकाळातील वाक्य असते आणि कंसात लिहिलेले असते याचा भूतकाळ करा। मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील वाक्याचा काळ उत्तरपत्रिकेत बदलता येतो, पण वास्तविक जीवनातला काळ ना पुढे आणता येतो ना मागे नेता येतो। ज्याने आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग केला आणि जो काळावर स्वार झाला त्याला यश मिळते, ही यशाची साधी सोपी व्याख्या आहे। आपल्या विजयाचे धनी आपणच असतो आणि आपल्या पराभवाचे धनी सुद्धा आपणच असतो। या जगात दुसरा असा कुणीही जन्माला आला नाही जो तुमचा पराभव करू शकेल। तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता, दुसरे कोणीही करू शकत नाही। अपयशी होणारी माणसे सातत्याने कारणे सांगत राहतात आणि जी माणसे कारणे सांगत राहतात त्यांच्या गळ्यात यशोगाथा कधीच माळ घालत नाही। आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडते, आपण जे काही बनतो आणि जे काही बनवतो त्या सगळ्याला कारणीभूत आपले आपणच असतो। फक्त आपण कारण सांगत राहतो की मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, पण खरं तर हे सर्व आपणच केलेले असते। जी माणसं मोठी झाली, ज्या माणसांनी उत्तुंग यश मिळवलं, त्यांच्या कर्तबगारीच्या कहाण्या जर आपण ऐकल्या तर या सगळ्या माणसांनी स्वतःच्या अपयशाचे जबाबदार म्हणून स्वतःलाच मान्य केलंय आणि यशाचं श्रेय मात्र सातत्याने इतरांना दिलंय। यशस्वी ते होतात जे अर्जुनासारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरच नजर ठेवतात, त्यांना दुसरं काहीही दिसत नाही। ही एकाग्रता ज्याला साधता येते, ज्याला ध्येयावरच लक्ष केंद्रित करता येते, त्यालाच यश मिळवता येते। ज्या दिवशी माणूस स्वतःला ओळखेल त्या दिवशी आपल्याला नेमकं करायचं काय आहे हे त्याला कळेल। कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर पहिली गोष्ट हे ठरवा की आपल्याला हे क्षेत्र आवडते का? आपण पूर्ण तन मन धनाने त्यात उतरणार आहोत का? आपली संपूर्ण क्षमता त्यात वापरणार आहोत का? आणि ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय आपण माघार घेणार नाही आहोत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर होय मिळाली तर प्रवासाला सुरुवात करा। आपण एकच ध्येय निश्चितपणे ठरवायला हवं। एकदा ध्येय ठरवल्यानंतर स्वतःला त्या मार्गावर पूर्णपणे झोकून द्या। दुसरा काहीही विचार करू नका। ही ताकद आणि ही क्षमता ज्यावेळी तुम्ही एकाच क्षेत्रामध्ये लावाल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल। जगातील जी माणसं मोठी झाली, कर्तबगार झाली, त्या माणसांनी निश्चितपणे काय काय केलं याचा अनुभव जर आपण बघितला तर आपण त्यांच्यापेक्षा फार सुखी आहोत, आपण फार चांगले आहोत, आपल्याकडे सर्व उपलब्ध आहे। आणि हे सर्व असतानाही जर आपल्याला यश मिळत नसेल तर निश्चितपणे परिस्थिती नव्हे तर आपण कमी पडत आहोत। परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही। माणूसच परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो। परिस्थिती ही तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही, पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला जबाबदार मानून तिला आपले अपयशाचे कारण मानतात ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत। पण स्वतःच्या परिस्थितीलाच जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात। एडिसनने 99 प्रयोग केले आणि अपयशी ठरला। 100व्या प्रयोगाच्या वेळी तो यशस्वी झाला। त्याला जेव्हा विचारलं की हे 99 प्रयोग वाया गेले असे तुम्हाला वाटत नाही का? तो म्हणाला, अजिबात नाही। या 99 प्रयोगांनीच मला शिकवलं की योग्य कसं करायचं, तेव्हा मी 100व्या वेळी यशस्वी झालो। अपयश तुम्हाला शिकवण्यासाठीच येते। अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठीच येते। अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठीच येते। हे अपयश तुम्हाला सुधारत जातं। अनेक लोक आपल्या पराभवाचीच वारंवार चर्चा करत राहतात।
चूक कुठे झाली हे बघायचं, चूक सुधारायची आणि पुढे जायचं. सातत्याने त्याची चर्चा नाही करत बसायचे. महत्त्व द्यायचं असेल तर विजयाला महत्त्व द्या, तुमच्या यशाला महत्त्व द्या. पराभवाला का महत्त्व देता? त्याच्यातून शिका, सुधारा आणि पुढे चला. एक वाट बंद झाली तर दुसरी वाट नाही असे कधी होत नाही. एका क्षेत्रामध्ये घुसलात आणि चालत राहिलात तर पोहोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे पोहोचत नाही. ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसे एका क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. परत फिरण्याच्या सर्व दोऱ्या आधीच कापून टाका, कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने त्या रस्त्यावर चालूच शकत नाही. जैवशास्त्राच्या नियमानुसार फुलपाखराच्या शरीराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू उडूच शकत नाही. कुठल्याही जीवशास्त्रज्ञाला विचारलं फुलपाखरू उडेल का, तर ते नाहीच म्हणतील. त्यांच्यात उडण्याचा नैसर्गिक गुणच नाही, तरीही तो उडतो, कारण फुलपाखराला जीवशास्त्राचा सिद्धांतच माहीत नाही. स्वतःचे मार्ग निर्माण करा, स्वतःच्या वाटा निर्माण करा. रुळलेल्या वाटेवरून जाऊच नका. अनेक जण त्यावर चालून चालून त्या वाटा मळून गेल्या, तिथे काहीच नाही. नवी वाट शोधा. नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा. सोनं जळाल्याशिवाय कधीच उजळत नाही. ते जाळून तापवून आगीतून काढावंच लागतं, त्यावेळीच त्याचा उजळपणा बाहेर पडतो. तसेच तुमच्यातील कौशल्य बाहेर काढायचे असेल तर संकटही आलीच पाहिजे. त्यातून तावूनच तुम्ही बाहेर पडणार आहात आणि उजळून निघणार आहात. तुमच्या आयुष्यात अचानक एखादा निर्णायक क्षण येतो, टर्निंग पॉईंट येतो आणि सगळं विश्व बदलून जातो. तुम्ही घडायला आणि घडवायला सुरुवात करता. तो क्षण कधी येईल हे तुम्हाला माहीत नसते. चालत राहणं आपलं काम आहे. हा निर्णायक क्षण कधी तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल हे सांगता येत नाही. त्या क्षणाची वाट बघणे आणि आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करणे हे फक्त आपल्याला जमले पाहिजे. आपण सगळी माणसं इतरांवर फार प्रेम करतो. दुसऱ्यांवर प्रेम करण्याच्या अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका. मी मला आवडलो पाहिजे, मी मला योग्य वाटलो पाहिजे, मला माझ्या डोळ्यात माझ्यासाठी आदर राहिला पाहिजे, मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे. हे कधी होईल? जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल. कारण स्वतःवर प्रेम कराल तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील, तुमचे कौशल्य वाढेल. आपण काहीतरी करू शकतो, काहीतरी बनवू शकतो, ही भूमिका फार महत्त्वाची आहे. स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात. आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो. आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे. ते स्वतःला सातत्याने घडवतच राहतात. त्यामुळे सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. तुम्ही स्वतःवर जसे प्रेम करता तसे स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका. आपण गोष्टी लैला मजनूच्या सांगतो, पण जगात प्रेम काय या दोघांनीच केले होते का? मग आपल्याला हे दोघेच का लक्षात राहिले? याचे कारण हे की यांनी मर्यादेच्या पलीकडे जाऊन प्रेम केले. तसेच प्रेम आपल्या ध्येयावर करा. कलेक्टर व्हायचा आहे, एसपी व्हायचा आहे, काय व्हायचं आहे एकदा ठरवा आणि त्याच्यावर इतकं तुटून प्रेम करा की ते मिळालंच पाहिजे. इतर जे काही देतात त्यापेक्षा थोडे अधिक द्यायला शिका. इतर जे काही करतात त्यांच्यापेक्षा काही अधिक करायला शिका. इतर जण जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका. इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका. इतरांना जे यश मिळालं नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे. तुम्हाला आत्तापर्यंत कोणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत या जगात कोणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल. तेव्हा कोणाला मिळालं नाही असं यश मिळेल. आपल्या देशात 2 तत्वज्ञान तयार झाले. एक रामाचे तत्वज्ञान आहे आणि एक कृष्णाचे तत्वज्ञान आहे. राम आदर्शवादी होता आणि कृष्ण व्यवहारवादी होता. तुम्हाला या जीवनामध्ये जगताना रामनीतीसुद्धा अवलंबायला हवी आणि कृष्णनीतीसुद्धा अवलंबायला हवी. हे जमलं तर तुम्हाला यशापर्यंत पोहोचता येईल. आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे. आपली बुद्धिमत्ता न दाखवता तिचा वापर करून जे आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान असतात. ज्ञानी माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी माणूस बोलल्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. ज्याला अनुभव आहे तो फारसे व्यक्त होत नाही. ज्याला अनुभव नाही तो शांत बसतच नाही. ज्ञान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ते तुम्हाला अनुभव देते.
साखर बघून तिचा अनुभव घेता येत नाही, ती चाखावीच लागते, त्यावेळी त्याची गोडी कळते. तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हालाच घ्यावे लागतील, मग ते यशाचे असो किंवा अपयशाचे. ते अनुभव जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही. अनुभवाशिवाय मिळालेलं ज्ञान हे उपयोगाचं नाही. बुद्धिमान कोण? जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो बुद्धिमान आहेच, पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवातून जो शिकतो तो सर्वात मोठा बुद्धिमान असतो. मी जर एक पुस्तक वाचत असेल आणि ते पुस्तक जर एका 70 वर्षाच्या व्यक्तीने लिहिलेलं असेल तर त्याची 70 वर्षे त्या पानावर उमटलेली असतात. याचा अर्थ ते पुस्तक वाचून मी त्याच्या 70 वर्षांचा अनुभव घेतो. ज्ञान हीच सर्वोत्तम शिदोरी आहे. पूर्वी ज्याच्या नावावर सर्वात जास्त जमीन त्याला सर्वात जास्त श्रीमंत मानायचे. ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सर्वात श्रीमंत. ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सर्वात जास्त श्रीमंत. ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सर्वात जास्त श्रीमंत. आता या सर्व व्याख्या बदलल्या. आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सर्वात मोठा श्रीमंत, ही नवी व्याख्या आता तयार झाली. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमवू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोने सुद्धा कमवू शकता. त्यामुळे आधी ज्ञान कमवा. तुमची यश मिळवण्याची तीव्रता जेवढी जास्त असेल यश तेवढंच तुमच्यापासून जवळ असेल. तुमची तीव्रता जेवढी कमी तेवढंच यश तुमच्यापासून लांब जात राहते. पाण्यात बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेने शरीराला गरज वाटते त्या तीव्रतेने ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभे राहील. सुरुवात केली की तुम्ही पोहोचलेच पाहिजे. वाटेत खडे येतील, पण खडे टोचत आहेत म्हणून वाट बदलू नका. माघारी तर अजिबात फिरू नका. थोडेसे नम्र व्हा, झुका, वाका. टोचणारे खडे उचला, बाजूला फेका आणि पुढे चालत राहा. चालता चालता एखादा दगड आडवा येईल. आता दगड आडवा आला म्हणून वाट बदलू नका. सरळ त्या दगडावर उभे राहा, स्वतःची उंची वाढवा आणि पुढे चालत राहा. चालता चालता पुढे एखादा महाकाय डोंगर आडवा येईल. आता डोंगर आडवा आला म्हणून माघारी फिरू नका. थोडे शांत राहा. त्या डोंगराचा नीट अभ्यास करा, निरीक्षण करा आणि त्या डोंगराला वळसा घालून पुढे निघून जा. यश पुढे तुमची वाट पाहत आहे. सातत्य हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. जो सातत्याने पावले टाकत राहतो तो दमत नाही, थकत नाही, तो पोचल्याशिवाय माघारी फिरत नाही. अविरतपणे सातत्याने चालत राहणे हा पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तर मित्रांनो, नितीन बानुगडे पाटील यांचे हे सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.